नमस्कार मित्रांनो, रेबीजचे 4 वॅक्सिन घेऊन सुद्धा ठाण्यामधील दिवा या शहरामध्ये एका 5 वर्षाच्या मुलीचा जीव गेलाय गेल्याच महिन्यामध्ये. तर झालं असं होतं की तिला नोव्हेंबरमध्ये एक पिसाळ्याला कुत्रा चावला होता. त्यानंतर तिने प्रॉपर वॅक्सिनचे जसे डोस आहेत ते बरोबर घेतले होते आणि ज्यावेळी तिचा 4था डोस होता 17 डिसेंबर समथिंग काहीतरी 16 डिसेंबर, त्यावेळी ती स्वतःच चाव वगैरे लागली. तर तिला थोडेसे तसे रेबीजचे लक्षणं दिसायला लागले आणि 22 डिसेंबर का 21 डिसेंबर रोजी तिचा जीव गेला. आणि आत्ताच सध्या एक समोर न्यूज येत आहे की भारतीय मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं अभयरॅब नावाचं एक वॅक्सिन आहे. ते 2023 नंतर जे वॅक्सिन तयार झालेले आहेत त्यामध्ये ती ड्रग पॉवरच नाही आहे की रेबीजसारखं आजार रोखू शकेल. म्हणजे त्यांनी फेक वॅक्सिन तयार केलं होतं 2023 नंतर. जर ही कुणाला वॅक्सिन तुमच्याजवळ कोणाला जर अभयरॅब नावाची वॅक्सिन गेली असेल तर परत एकदा चेक करा. त्यांना परत वॅक्सिन घ्यावं लागू शकतं. हे कधी कळालं की जेव्हा बाहेरच्या देशामध्ये ही वॅक्सिन गेलं होतं आणि बाहेरच्या ऑस्ट्रेलिया देशाने भारताला ऑब्जेक्शन घेतले की तुमची वॅक्सिन फेक आहे, ही रेबीजवरती काम करत नाही आहे, तेव्हा भारतामधले मीडियाला वगैरे सर्वांना जाग आली. तर तुम्ही बघू शकता की रेबीज हा असा आजार आहे की ज्याच्यामध्ये जगण्याचा 1% पण चान्स नाही, म्हणजे इतका घातक आजार आहे. अशा आजारामध्ये जर काही लोक असे फेक वॅक्सिन तयार करत असेल तर किती मोठा लोकांच्या आयुष्याशी खेळ खेळत आहेत. तर रेबीज समजा एखाद्याला कधी कुत्रा वगैरे चावला, पिसाळला असेल, कसलाही कुत्रा असेल, तर रेबीजचं वॅक्सिनचं नाव चेक करा कोणत्या कंपनीचं आहे ते. चेक करून तुम्ही इम्युनोग्लोब्युलिन रेबीजचं एक इंजेक्शन येतं, 4 ते 5 हजार त्याची किंमत आहे, पण ते चावल्या पहिल्या 2 ते 4 दिवसामध्ये ते इंजेक्शन घेऊन टाका. त्यांनी पण तुमची इम्युनिटी चांगली होईल आणि रेबीजच्या विरोधात तुमचं इम्युन चांगलं होऊन जाईल. फक्त वॅक्सिनच्या भरोश्यावर आता बसू नका. वॅक्सिनचे 4 डोस पण कंप्लीट करा आणि तो इम्युनोग्लोब्युलिनचा इंजेक्शन पण एक घेऊन टाका रेबीजचं. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की ज्यांना कोणाला डॉग बाईट वगैरे कुत्रा चावला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्यांचा यातून जीव वाचला पाहिजे. धन्यवाद.